स्माइल आफ्टरनून. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. सुरू करूया आजच्या सेशनला. कोणी कोणी काल औरात चेक करून बघितला? औराचं प्रॅक्टिकल कोणी कोणी करून बघितलं? औरा बघता आला का ऐकता मॅडम? येस सुनंदा मॅडम. मी बघितलं मॅडम. एक हम्म. मिनिट. पण सगळ्या वस्तूंचा नाही दिसला, काय म्हणजे मोबाईलचा दिसला, हा. घड्याळाचा दिसला, काय असं बाकीच्या म्हणजे 2-3 वस्तूंचाच दिसला. दिसला. पण प्रयत्न केला ना? नक्की मला कळत नाही म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. हो, कॉन्सन्ट्रेट कुठे करायचं, मध्यभागी की साईडला, ते नक्की कळालं नाही. मध्यभागी करायचं, मध्यभागी. मध्यभागी. हम्म. पण 2-3 वस्तूंचा दिसला ना? हो. ओके. सुरभी हो. मॅडमनी बघितला? हो मॅम, बघितलं. जमलंय का? नाही, फारसं नाही जमलंय. बर. म्हणजे मी ट्राय केलं, हम्म. पण नाही आलं म्हणजे. ठीक आहे. एकता मॅडमला? पद्मजा मॅडमनी ट्राय केलं? कोणी कोणी ट्राय केलं होतं ऑरा चेक करायला? फक्त सुनंदा मॅडमनीच प्रॅक्टिकल केलं का? प्रणिता मॅडम? हा. ज्यांना दिसला नाही त्यांनी आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं आहे, आपला फोकस वाढवायचा आहे. मी तुम्हाला कालही म्हटलं, एक पॉइंट काढा टिकलीसारखा आणि त्या पॉइंटच्या आजूबाजूला आपण काल पण ड्रॉ करून बघितलं होतं ना हे. हो. या पद्धतीने आपण जेव्हा व्हाईट बोर्ड मध्ये ड्रॉ करून बघितलं होतं की नाही, की एक सेंटर तुम्हाला टिकली सारखा एक सेंटर ड्रॉ करायचा आहे आणि त्याच्या आजूबाजूला काय करायचं, तो डार्क कलर ड्रॉ करायचा आणि आजूबाजूला बघायचं की त्याच्या आजूबाजूला तुम्हाला व्हाईट कलरचं एखादं एनर्जीचं फील्ड दिसतं आहे का? हे चेक करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा ऑरा बघतो आहे त्याच्या नाकावरती लक्ष केंद्रित करून बघा. मग जेव्हा आपण नाकाच्या टीपवरती लक्ष केंद्रित करून बघितलं ना, तर त्या व्यक्तीचा ऑरा दिसायला मदत होणार आहे. मुळात ऑरा म्हणजे काय हे समजलं का तुम्हाला? हो. ऑरा हो. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या आपलं. आजूबाजूला असणारं ऊर्जेचं वलय. ते वलय कसं होत आहे? एकतर तुम्ही ज्या ज्या विचारांमध्ये राहतात, टेन्शनमध्ये राहतात, ज्या लोकांच्या सानिध्यात राहतात, त्या लोकांमुळे आपल्या आजूबाजूच्या ज्या ऊर्जांवरती आपला परिणाम होतो, स्वतःवरती परिणाम होतो, त्या पद्धतीने आपल्या आजूबाजूला काय असतात, आपण ऊर्जा ग्रहण करतो. आपल्या आजूबाजूच्या ऊर्जा तशा पद्धतीने असतात. त्या पद्धतीने आपला ऑरा असतो. एखादा व्यक्ती खूप रागात असेल तर त्याचा ऑरा काय राहतो? लाल कलरचा राहतो, निगेटिव्ह. निगेटिव्ह राहतो. एखादा व्यक्ती खूप प्रेमळ असेल तर लाईट कलरचा, पिंकिश कलरचा. हे अजून हळूहळू आपण सेकंड लेवलला, थर्ड लेवलला शिकतो बऱ्याच गोष्टी. तर या पद्धतीने ऑरा चेक करायचा आहे आपल्याला, की एखादा ब्रह्मांडीय ऊर्जांशी किंवा एखादा व्यक्ती खूप साधनेमध्ये असेल तर त्याचा ऑरा कसा असतो. एखादा व्यक्ती खूप आनंदी असतो तर त्याचा ऑरा कसा असतो, येलो शेडचा असतो. या पद्धतीने आपल्याला ऑरा चेक करता येतो. आणि ऑरावरनं आपण त्याच्या आजूबाजूच्या ऊर्जा कशा आहेत हे समजू शकत असतो. म्हणून ऑरा हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे रेकीमध्ये. कारण जेव्हाही ऑरा आपल्याला स्टडी करायचा आहे, तो का स्टडी करायचा मी तुम्हाला सांगितलं, की जेव्हाही जी ब्लॉकेजेस येतात, जे काही डिसिजेस तुमच्या आयुष्यात येणार आहे, ते पहिल्यांदा ऑराला ब्रेक करतात. ऑरा काय करतो, तिथे ब्रेक होतो. त्या त्या जागेशी आपल्याला रिलेटेड काय होतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीचा ऑरा इथून ब्रेक झालेला आहे, मानेच्या जवळ ब्रेक झाला, तर त्याला मानेसंबंधित, गळ्यासंबंधित समस्या उद्भवू शकतात. अगदी हाताच्याही संबंधित समस्या उद्भवू शकतात. म्हणून ऑरा प्रोटेक्शन आपल्याला करायला पाहिजे. मग मी काल तुम्हाला सांगितलं होतं की स्वतःचा ऑरा प्रोटेक्ट कशा पद्धतीने करायचा.
आपल्याला दोन्ही हात हम्म. रेखीची प्रार्थना करून दोन्ही हातांनी आपण ऑरा क्लीन करणार आहे. ऑरा क्लीन केल्यानंतर आपल्याला काय करायचं, सर्व प्रकारची नकारात्मकता काढून टाकायची आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायची. त्याच पद्धतीने तुम्ही दुसऱ्यांचाही म्हणजे कोणाचाही आपल्या घरातल्यांचा, तुम्ही ज्यांची हिलिंग करणार आहे त्यांचा ऑरा क्लीन करू शकता. आता ऑरा प्रोटेक्शन करायचं असेल तर काय करायचं आहे, आपण या दिव्य रेकी शक्तीला जेव्हा आपण प्रार्थना शिकवते मी तुम्हाला, आपल्याला काय करायचं, दोन्ही हात आपल्या बॉडी जवळ ठेवायचे आणि आपल्याला अफर्मेशन द्यायचं, म्हणजे आपल्याला म्हणायचं आहे की हे दिव्य रेकी शक्ती तुझ्या कृपेने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने माझा औरा, माझं संपूर्ण शरीर प्रोटेक्शन दे, प्रोटेक्ट कर, प्रोटेक्ट कर, प्रोटेक्ट कर. या पद्धतीने आपल्याला प्रार्थना करायची आहे. काय म्हणायचं आहे की माझा औरा पूर्णतः प्रोटेक्ट कर, प्रोटेक्ट कर, प्रोटेक्ट कर. या पद्धतीने आपण प्रेयर करणार आहोत. कळतंय? हो. हो. की आपल्याला स्वतःला प्रोटेक्शन मागायचंय. आता आपण कुठपर्यंत आलो होतो, आपण रेकीचे तत्व बघितले, रेकी म्हणजे काय बघितलं, रेकीचा हिस्ट्री बघितला आणि त्यानंतर मी तुम्हाला 3 टास्क दिले होते, ते कंप्लीट केलेत का तुम्ही? तुमचं रायटिंग सुरू आहे का? व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, लिहिता आहात का तुम्ही, तुम्हाला काय पाहिजे? कोणाला राग येतो आहे का अजूनही? राग येतो आहे? हा नाही, मॅडम. नाही येत? मॅम. मला नाही येत. कोणाला येतो आहे? मॅम मला फार ट्रेस येतोय. स्ट्रेस येतोय? मिठाच्या पाण्याने आणि कॉफी पावडरने आंघोळ करा. हा ते तर करते मी. हम्म. तरी पण असं दिवसभर डोकं माझं बधीर झाल्यासारखं होत. सारखं विचारांनी असं विचार एकामागे एक विचार येतात. बर, ओके. आता उद्या आपण सकाळी अट्युनमेंट देणार आहोत रेकी लेवल 1चं. ज्यांना रेकी लेवल 1चा शक्तिपात घ्यायचा आहे त्यांनी माझ्याशी संपर्क करा. आपण उद्या आजच संपर्क करायचा आहे, कारण उद्या आपल्याला त्या पद्धतीने अरेंजमेंट करायची आहे. जेव्हा शक्तिपात घ्यायचा असेल तर आंघोळ करून आपल्याला बसायचं आहे. आपल्या जवळ किंवा देवाजवळ तुम्ही बसू शकता. दिवा उदबत्ती लावून तुम्हाला बसायचं आहे. नंतर छान पद्धतीने तुम्ही तयार होऊन बसा. शक्तिपात घेताना आपल्याला कुठल्याही डार्क कलरचे कपडे, ब्लॅक कलरचे कपडे घालायचे नाही आहेत. जे लाईट कलरचे, व्हाईट कलर, पिंकिश लाईट कलर तुम्ही घालू शकता. या शक्तिपाताच्या ऊर्जा का ज्यांना कुणाला कंपल्सरी नाही आहे, पण जोपर्यंत तुम्ही रेकीचा शक्तिपात ग्रहण करत नाही, बघा अट्युनमेंट आपल्याला डॉक्टर मिकाऊसींनी पण सांगितलं, जोपर्यंत शक्तिपात ग्रहण करत नाही तोपर्यंत या ऊर्जा तुमच्या शरीरातून प्रवाहित होत नसतात. त्यामुळे रेकीचा शक्तिपात प्रत्येक लेवलचा हा एकदाच घ्यावा लागतो. तो आपल्याला उद्या सकाळी घ्यायचा आहे. ज्यांची इच्छा असेल त्यांचा उद्या सकाळी 7:15 वाजता शक्तिपात होणार आहे. किती वाजता होईल? सकाळी सव्वा 7:15. सात वाजता. कोणाचे याविषयीचे काही प्रश्न आहेत का शक्तिपात बद्दल? मॅडम, शक्तिपात घेतल्यानंतर चे काय रूल्स आणि कंडिशन्स आहेत म्हणजे? हा, रेकीचा शक्तिपाताला किंवा रेकीला कशाचंही बंधन नाही. तुम्हाला उद्या आंघोळ करून बसायचं आहे. रेकीचा वापर करताना पाणी भरपूर प्यायचं आहे. कुठल्या खाणपानाचं बंधन नाही आहे. आंघोळ करूनच रेकीला प्रार्थना केली पाहिजे असंही काही नसतं. पण आपण बघा, कुठलीही एनर्जी किंवा कुठलेही देव आपल्याला ईश्वराची साधना करायची असते तेव्हा आपण जनरली आंघोळ करतोच. आणि जी दीक्षा घेणार आहात आपण शुद्ध अंतःकरणाने, आणि शरीर पाण्याने शुद्ध होतं असं म्हणतात. शरीराला पाण्याने शुद्ध केलं जातं, म्हणून आपल्याला आंघोळ करून उद्याच्या दिवस बसायचं आहे. आणि हो प्रणिता मॅडम, तुम्ही आहे ना? तुमचं कन्सिडर आहे. उद्या सकाळी तयार राहायचं. हां, पिरियड्स असले तर शक्तिपात सहसा घेऊ नाही. पिरियड्स नसताना, कारण पिरियड्समध्ये आपल्या ऊर्जा ऑलरेडी वाढलेल्या असतात, त्यामुळे अजून आपल्याला एनर्जी आपली हाय करायची नसते. शक्तिपातामध्ये आपले चक्र आपण मंडेच्या सेशनमध्ये शिकणार आहोत की आपल्या शरीरामधले चक्र कशा पद्धतीने कार्यरत असतात. चक्र म्हणजे काय, त्या प्रत्येक चक्रांचं महत्त्व आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्या अगोदर शक्तिपात म्हणजे तुम्हाला दीक्षा घेणं, म्हणजे आपण जेव्हा आधी जे गुरु शिष्य परंपरेवरती रेकी कार्य करते.
आधी कधी आपल्याला कुठल्या गोष्टी शिकायला जायच्या असल्या तर आपण गुरुकुलात जाऊन त्या शिकायचो. वयाच्या 8व्या वर्षापासून आपला तो 25व्या वर्षापर्यंत ब्रह्मचर्य आश्रम पाळला जायचं आणि तिथेच आपल्याला गुरुकडनं दीक्षा घेतली जायची. तर त्या पद्धतीने ही दीक्षा घेतल्यावरती आपल्याला रेकीचा वापर करता येतो. ठीक आहे. आणि रेकीची दीक्षा ही रेकी ग्रँडमास्टरकडनं घ्यावी लागते. ज्यांची इच्छा असेल ते दीक्षा घेऊ शकतात. दीक्षेसाठी एनर्जी एक्सचेंज एक छोटीशी अमाऊंट मी पहिल्या लेवलची घेते, ती आम्ही दान करत असते समर्थांच्याकडे किंवा जे लोक गरजू आहे. फॉर एक्झाम्पल कुठे वह्या पुस्तकं आपल्या सारथी फाउंडेशन तर्फे छोट्या छोट्या डोनेशन केल्या जातात. कोणाला गरज जिथे आहे, हॉस्पिटलमध्ये कुणाला काही गरज आहे, वह्या पुस्तकांची गरज आहे, कोणी बॅग घेऊ शकत नाही, त्या पद्धतीने आपण पहिल्या लेवलच्या शक्तिपाताचं जे एनर्जी एक्सचेंज येतं ते डोनेट करत असतो. ठीक आहे. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? येस. बोला बोला. एकता मॅडम तुमचा काही प्रश्न? सुरभी मॅडमचे काही प्रश्न? सुनंदा मॅडम, आतापर्यंत शिकवलं आहे त्याबद्दल काही बोलायचं आहे? शक्ती हा प्रश्न असा आहे की शक्तिपथासाठी डोनेशन किती करायचं असं? हा, डोनेशन 111 रुपये. पहिल्या लेवलचं हा एनर्जी एक्सचेंज 111 रुपये डोनेशन असतं. हा हा, ती ते स्वामींच्या तिथे मी सगळ्या आपलं फाउंडेशन तर्फे हे करत असते. त्यामध्ये पाठवायचे कसे, म्हणजे तुमच्या ह्या नंबरवर का? हा, मी पाठवते ग्रुपमध्ये नंबर. हा, औराचं काय बोलल्या प्रणिता मॅडम? ऑरा प्रोटेक्शन एकदा सांगा. ऑरा प्रोटेक्शन करताना आपल्याला रेकीची प्रार्थना करायची. आता रेकीची प्रार्थना मी तुम्हाला आज शिकवणारच होते. रेकीची प्रार्थना आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे? आपल्याला रेकीचे प्रार्थना करताना आपले दोन्ही हात हृदय चक्राजवळ जोडायचे आणि म्हणायचं, मी स्वतःची आभारी आहे. आपण जेंडर प्रमाणे म्हणायचंय. जेंट्स असतील किंवा मेल असेल तर काय म्हणणार, मी स्वतःचा आभारी आहे. तर आपल्याला या पद्धतीने प्रार्थना करायची, मी स्वतःचे आभारी आहे, मी माता पिता व समस्त गुरुजनांचे आभारी आहे, मी डॉक्टर मिका उसूंचे आभारी आहे. हे दिव्य रेकी शक्ती आता माझी मदत कर, आता माझी मदत कर, आता माझी मदत कर. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, या पद्धतीने रेकीची प्रार्थना करायची. रेकीची प्रार्थना झाल्यानंतर आपण दोन्ही हात आपल्या हृदय चक्राच्या समोर या पद्धतीने ठेवणार आणि हे दिव्य रेकी शक्ती च्या कृपेने, ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने माझा औरा संपूर्णतः सुरक्षित आहे, सुरक्षित आहे, सुरक्षित आहे. हे दिव्य रेकी शक्तीच्या कृपेने, ईश्वर गुरूच्या आशीर्वादांनी माझा औरा संपूर्णतः सुरक्षित आहे, सुरक्षित आहे, सुरक्षित आहे. त्या पद्धतीने आपण या पद्धतीने पण करू शकतो. ते पुढच्या लेवलला शिकवावं लागतं. मी तुम्हाला ते पण सांगेल, साधना सुरू कशी करायची तेव्हा मी तुम्हाला औरा अजून चांगल्या पद्धतीने समजून सांगणार की प्रोटेक्शन झोनमध्ये स्वतःला कसं द्यायचं. रेकीची या पद्धतीने आपल्याला प्रार्थना करायची आहे. ईश्वर गुरूंचे आपल्याला आशीर्वाद घ्यायचे. तुम्ही तुमच्या जे काही श्रद्धास्थान आहे त्या ईश्वरांचे आपल्याला आशीर्वाद घ्यायचे. माता पिता आणि आपले गुरुजन हे आपले पहिले गुरु आहेत. आपल्या माता पितांना वंदन करायचं रेकीच्या प्रार्थनेच्या वेळेस, ग्रॅटिट्यूड व्यक्त करायची आणि मग आपण रेकीची प्रार्थना करायची आहे की रेकी आता माझी मदत कर, रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत, या पद्धतीने आपण प्रार्थना करणार आहोत. समजलं इथपर्यंत? हो. हं. आता याच्याबद्दल काही कोणाचे डाऊट्स असतील तर मी आता ग्रुप ओपन आहे त्याच्यामध्ये हे पाठवते, डिटेल्स पाठवते.
रेकीची प्रेयर बघितली आपण. रेकीचे बेनिफिट्स तुम्हाला मी पहिल्या दिवसापासून सांगते की बरेच बेनिफिट्स रेकीचे आहेत. त्यातही ज्या लोकांना स्ट्रेस आहे त्यांचं, आता प्रणिता मॅडम बोलल्या की मला खूप एन्झायटी व्हायल्यासारखं होतं, मला खूप स्ट्रेस आल्यासारखं होतं, मी सतत विचारांमध्ये आहे, ओव्हर थिंकिंग माझ्याकडनं होत आहे. तर रेकीचे बेनिफिट आहे, जेव्हा आपण रेकीचा वापर करतोय किंवा 21 दिवसाची साधना करतो, त्या साधनेच्या दरम्यानमध्ये आपल्याला काय काय प्राप्त होणार आहे की तुम्हाला कामनेस प्राप्त होईल. तुम्ही स्ट्रेस फ्री जगणार आहात. तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचा ताण, थकवा किंवा तुमची एनर्जी कमी प्रमाणात वाटत असेल तर त्या एनर्जीला काय होत आहे, फ्लो सुरळीत होतो. आपल्या ऊर्जा चांगल्या प्रवाहित होतात. त्याच पद्धतीने आपण डिसिजन मेकिंग, आपली डिसिजन घेण्याची क्षमता वाढते. त्या पद्धतीने आपल्याला आपला कुठल्याही शरीरामधल्या पेन्स असतील, अ, कुठलेही मानसिक आजार असू द्या किंवा शारीरिक वेदना असू द्या किंवा तुम्हाला इमोशनली कुठेतरी डिस्टर्ब झाल्यासारखं वाटत आहे, तिथे रेकी आपल्याला सपोर्ट करत असते. ज्या लोकांना झोप येत नाही त्यांना शांत झोप लागण्यासाठी देखील आपल्याला रेकी काय करणार आहे, सपोर्ट करणार आहे. या पद्धतीने आपल्याला रेकीचे बेनिफिट्स आहेत, बरेच बेनिफिट्स आहेत. तुम्ही रेकीचं, मी म्हणते की रेकीचं एका प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायला तुम्ही रेकीमध्ये या, रेकीचा अनुभव घ्या आणि नंतर तुमचे बरेच असे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात ज्याचा तुम्ही विचारही नाही केला. अगदी आर्थिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक प्रत्येक लेवलला रेकी आपल्याला काय करणार आहे, सपोर्ट करणार आहे. आणि तुमची इम्युनिटी सिस्टीम आपल्याला बघा ना, कोविडच्या वेळेस किती प्रॉब्लेम झाला, तर इम्युनिटी सिस्टीम पण बूस्ट करण्यासाठी रेकी मदत करत असते. ओव्हरऑल तुमच्या हेल्थ चॅलेंजेस असू द्या त्याच्यात रेकी तुम्हाला सपोर्ट करणारच आहे. ठीक आहे. आपण परवा ग्रॅटिट्यूड बद्दल बोललो होतो, जे आपल्या कालच बोललो ना की आपल्या वरती झालेल्या आशीर्वादांची गिनती करा. बरोबर? तुम्ही लिहिले होतं त्या ग्रॅटिट्यूड्स की आपल्याला आशीर्वाद काय करायचे आहेत, लिहिले होते प्रत्येकाने. हो. थँक्यू केलं होतं. हो. आता सगळ्यांनी काय करायचंय, डोळे हलके बंद करा आणि कॅमेरा ऑन करून बसा. ठीक आहे. मॅम ऐका ना, हा. मला एक माझा एक्सपिरियन्स सांगायचा आहे. ओके, बोला ना. त्या अगोदर मला एक विचारायचंय की एखाद्याने आपल्याला रेकी दिली तर आपण त्यांना ग्रॅटिट्यूड कसा, म्हणजे तुम्ही म्हटला ना की फ्री मध्ये द्यायचं नसतं, राईट. आणि जर एखाद्याने दिली तर आपण त्याला काय द्यायचं? थँक्यू आणि एवढंच की आणखीन काही? तुम्ही रेकी घेतली आहे का कधी? माझ्या मम्मीने घेतली हा. आणि मला खूप त्रास होत होता. 2 दिवसांपासून माझी मान खूप दुखत होती. ओके. वर बसून सतत मला त्रास होत होता. हा. त्याच्यामुळे मग मी माझे ते मम्मीला सांगितलं. हा. तर माझ्या मम्मीने ते माझ्यावरती ट्राय केलं. त्या हा. बदल्यात मी फक्त माझं थँक्यू, ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस केला बस. अच्छा, तुम्ही जॉब करता का? नाही, मी एक स्टुडंट आहे. बर. मग मम्मीसाठी काहीतरी बनवून द्या. ते तर नेहमीच करते. हा, मग आज मम्मीसाठी स्पेशली की तू माझ्यासाठी काहीतरी केलं आहे त्यासाठी हा, एनर्जी आणि एक्सचेंज. ते पेन ऍक्च्युली 2 दिवसांपासून नॉनस्टॉप होता, आणि कसं मी लवकर उठते त्याच्यामुळे तो स्ट्रेसफुल असतं ना, दिवसभर तेच तेच विचार की आपलं दुखतंय, आपलं दुखतंय. आणि तिने माझ्यावरती केला आणि 5-10 मिनिटातच मला बरं वाटलं. अरे वा. हा व्हेरी माझा गुड. पर्सनल एक्सपिरियन्स आहे. हा. अरे वा. हा. चला, बरं आहे. आणि हा, काय आहे आणि त्या तुमच्याकडूनच शिकल्यात पहिले, त्या त्यांच्याकडूनच, आणि नंतर मग ती म्हटली तू एकदा कर, तुला बरं वाटेल. येस. आणि तिच्या थ्रूच मी इथे पोहोचली आहे. ओके. खूप छान. बघा, हा अनुभव का महत्वाचा असतो, शेअरिंग का महत्वाचं आहे, यांनी कोणाला तरी रिलीफ मिळणार आहे नक्की, जो काही प्रॉब्लेम मध्ये असेल तर. हो. कसं असतं ना, कोण कोणाच्या रूपात कोणाच्या सहाय्यतेला येतं माहिती नाही पडत. बरोबर. सुरभी मॅडमचा अनुभव खूप छान होता. आणि नक्कीच तुम्हाला रेकीमध्ये आईने आणलं आहे तर आईची कृतज्ञता व्यक्त करा, धन्यवाद व्यक्त करा, तिचे आशीर्वाद घ्या. आणि आज तिच्यासाठी तुमच्याकडनं फुल ना फुलाची पाकळी, तिचं काहीतरी काम हलके करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कारण आणि हे सांगून करा की तू माझ्यासाठी एवढं केलंयस, तुझ्याही मार्फत रेकीचा वापर अनेकांच्या आयुष्य बदलण्यासाठी होऊ देत, आणि माझ्याही मार्फत या ऊर्जांचा जो आहे, ऊर्जा आहे, ही पॉझिटिव्हिटी आहे, अनेकापर्यंत पोहोचण्याचं मी एक माध्यम बनवते. असे आशीर्वाद तुम्ही आईकडनं घ्या. आणि आईलाही आईने तुम्हाला एवढ्या इथपर्यंत आणलं आहे तर नक्कीच काहीतरी रेकी शक्तीने ठरवलेलं आहे तुमच्यासाठी. हो. येस. ओके.
सगळ्यांनी आपले डोळे हलके बंद करायचे आहेत आणि शक्य असेल तर एका ठिकाणी बसून. एक तर मॅडम बाहेर आहेत का? बाहेर असाल तर मेडिटेशन करायचं नाही. ओके. ग- जर शांततेने बसायचं आहे. पाणी आहे का जवळ कोणाच्या? नाही. थोडंसं पाणी पिऊन घ्या. काचा मावशी येतील बर का, आणि ते मोबाईल बघू नको काढता. मला क्लास सुरू आहे. टेरेसवर आहे मॅडम मी. हा, चालेल का? मग शांततेने बसून घ्या एका ठिकाणी. ओके. हा, मोबाईल साईडला ठेवा आणि शांततेने बसून घ्या. चालेल. डोळे हलके बंद करायचे आहे आपल्याला. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष आपल्याला येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे केंद्रित करायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करून देत आहे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करून देत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, संपूर्ण ओरातली सर्व प्रकारची नकारात्मकता निघून जाते. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, आपल्या ओरातून सर्व प्रकारची नकारात्मकता कायम स्वरूपी निघून जाते. कायम स्वरूपी निघून जाते. एक श्वास घ्यायचा आहे. एक श्वास सोडायचा आहे. पुन्हा एक श्वास घ्यायचा आहे. एक श्वास सोडायचा आहे. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर अधिकाधिक हलकं होत आहे. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर अधिकाधिक हलकं होत आहे. डोळे हलके बंद ठेवायचे आहेत. विचारांनी भरकटायचं नाहीये. इकडे तिकडे विचार जात असतील तर माझ्या बोलण्यावरती लक्ष केंद्रित करा. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत आपल्या शरीरातून सर्व प्रकारची नकारात्मकता निघून जाते आहे. आजच्या ध्यान साधनेत आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या ध्यान साधनेत आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपण डोळे बंद केलेले आहे. आणि डोळे बंद करून आपण आपल्या आई वडिलांचे आभार व्यक्त करत आहोत.
वडिलांचे आभार व्यक्त करा. ज्या आई वडिलांनी आपल्याला एवढं सगळं केलं, त्या आई वडिलांसाठी आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करायची आहे. आईला खूप सारे धन्यवाद व्यक्त करा. आई, आज तू माझ्यासाठी खूप काही केलंय आयुष्यात, पण तुला थँक्यू म्हणायचं राहून दिलं होतं. मी तुझे खूप खूप आभारी आहे. जर कधीतरी नकळतपणे माझ्याकडनं तुझं मन दुखवलं गेलं असेल, तर मला माफ कर. आय एम सॉरी. बाबा, तू नेहमीच आमच्याकडे खूप लक्ष दिलंय, पण तुम्ही स्वतःची काळजी घ्यायली नाही. कधीतरी नकळतपणे मी तुमचं मन दुखवलं असेल, नकळतपणे चुकीच्या गोष्टी माझ्याकडनं बोलल्या गेल्या असतील, तर कृपया मला माफ करा. आणि आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं आहे, त्यासाठी मी तुमचे कोटी कोटी आभार व्यक्त करते. आता आपल्या घरातल्या कुटुंबातल्या सदस्यांचा आपल्याला विचार करायचा आहे. आपले कुटुंबातले सदस्य, आपले हजबंड, आपल्या नवऱ्याचे आपल्याला आभार व्यक्त करायचे आहेत. त्याच्यासोबत कृतज्ञता व्यक्त करा. जर आपल्याकडनं काही नकळतपणे बोलल्या गेलं असेल, त्यांचं मन दुखवलं गेलं असेल, तर त्यांची क्षमा मागा. आय एम सॉरी. तुम्ही माझ्यासाठी खूप काही करतात, पण तुमच्याजवळ हे प्रेम व्यक्त करायचं राहून गेलं होतं. तुम्ही जे काही केलं त्यासाठी मी कोटी कोटी आभारी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आता आपण आपल्या मुलांकडे येऊया. आपल्या मुलांचा विचार करायचा आपल्याला. बरेच वेळा आपल्याकडून त्यांना मारलं गेलेलं आहे. बरेच वेळा आपण रागवलं आहे. बरेच वेळा दोष नसताना आपण त्यांच्यावर ओरडलो आहे, रागराग केला आहे, चिडचिड केली आहे. आपल्या मुलांचे आभार व्यक्त करा. थँक्यू, तुम्ही माझ्या आयुष्यात आहात. थँक्यू, तुम्ही आहात. तुमचं अस्तित्व आहे. तुमच्यामुळे मी पॅरेंट झाली आहे. तुमच्यामुळे मी आई झाली आहे. तुमच्यामुळे मी वडील झालो. थँक्यू सो मच. तुम्ही आहात. थँक्यू. थँक्यू. आय एम सॉरी. मी जर तुम्हाला नकळतपणे कधी दुखवलं असेल, कधी चिडली असेल, कधी रागराग केला असेल, तर मला माफ करा. आय एम सॉरी.
मला माफ करा. आपल्या आता बहीण भावांचे आभार व्यक्त करा आणि त्यांची माफी देखील मागा. जर आपण आपल्या बहीण भावांचं नकळतपणे कधी मन दुखवलं असेल तर त्यांची माफी मागायची आपल्याला, त्यांचे आभार व्यक्त करायचे. थँक्यू सो मच. जर मी तुम्हाला दुखवलं असेल तर कृपया करून मला माफ करा. आता आपण आपल्या शरीराकडे येतो आहोत. आपण आपल्या शरीराकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. या शरीराकडे माझ्या लक्ष देण्याचं राहून गेलेलं होतं. मी खूप हेळसांड केली आहे शरीराची. या शरीराला महत्त्व दिलं नाही. त्यासाठी मी या शरीराची माफी मागते आहे. मी या शरीराची माफी मागते आहे. माझी आत्म्याची मी माफी मागत आहे. कृपया करून मला माफ करा. आणि मी आता प्रॉमिस करते आहे स्वतःसोबत की मी या शरीराची पूर्णतः काळजी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. या शरीराची पूर्ण जबाबदारी स्वीकारत आहे. मी या शरीराची पूर्ण जबाबदारी स्वीकारत आहे आणि संकल्प करते आहे की मी माझ्या शरीराला महत्त्व देणार आहे. आता आपण आपल्या डोक्याचे आभार व्यक्त करायचे आहेत. थँक्यू म्हणायचे आपल्या डोक्याला. आता डोळ्यांकडे या. त्या डोळ्यांनी आपण सुंदर जग बघू शकतो. त्या डोळ्यांना आपल्याला आभार व्यक्त करायचे आहेत. थँक्यू सो मच तुम्ही आहात. तुमच्यामुळे मला हे विश्व बघायची संधी मिळाली. थँक्यू. मला कानांकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. हळूपणे आपण कानाकडे येतो आहे. या कानांनी आपल्याला सुमधुर संगीत ऐकायला मिळतंय. या कानांचे धन्यवाद व्यक्त करा. हळूहळू नाकाकडे या. सगळ्यांनी आपल्या नाकावरती लक्ष केंद्रित करा. या नाकाद्वारे आपण श्वासोश्वास घेतो. नाकाचे आभार व्यक्त करा. आता आपल्या दातांकडे, आपल्या मुखाकडे यायचंय आपल्याला. आपण आपल्या मुखांचे, आपल्या दातांचे आभार व्यक्त करायचे आहेत. आपल्या दातांना धन्यवाद व्यक्त करा. थँक्यू बोला. हळुवारपणे आपण गळ्यापर्यंत यायचं आहे. हळुवारपणे आपण गळ्यापर्यंत येतो आहोत. संपूर्ण लक्ष गळ्यापर्यंत. गळ्यांचे आभार व्यक्त करा. गळ्याचे आभार व्यक्त करायचे आहेत आपल्याला. आता दोन्ही हात. हे दोन्ही हात माझ्याकडे प्रत्येक कामासाठी मला मदत करतात.
हे दोन्ही हात आहे म्हणून मला लिहिता येत आहे. मला ज्या पाहिजे त्या गोष्टी बनवता येत आहेत. ज्या कामांमध्ये मला सहाय्य करणारे दोन्ही हात यांच्याकडे मी कधीच लक्ष दिलं नाही. या दोन्ही हातांची मी कृतज्ञता व्यक्त करते आहे. आभार व्यक्त करा आपल्या दोन्ही हातांना. थँक्यू म्हणा. आता आपण हृदयाकडे येतो आहोत. आपली रेस्पिरेटरी ऑर्गन्स, आपले हार्ट, आपले लंग्स, आपले फुफ्फुसांना आपल्याला धन्यवाद व्यक्त करायचे आहे. आपण संपूर्ण रेस्पिरेटरी ऑर्गन्सचे आभारी आहोत. हळूहळू आपण खाली येतोय. आपल्या पोटांकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या नाभीकडे लक्ष केंद्रित करा. या नाभीपासून आपला जन्म झालेला आहे. हे माझं मूळ आहे. मला माझ्या पोटांचे आभार व्यक्त करायचे आहे. माझ्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला मी आभार व्यक्त करते आहे. माझे लहान आतडे, मोठे आतडे याचे आपल्याला आभार व्यक्त करायचे आहे. आपले लिव्हर यांचे आभार व्यक्त करा. आपले गट, आपलं संपूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीमचे आभार व्यक्त करा. माझी डायजेस्टिव्ह सिस्टीम खूप चांगल्या पद्धतीने काम करते आहे. थँक्यू सो मच. हळूहळू आपण आपलं लक्ष आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सकडे, आपल्या गर्भाशयाकडे करतो आहे. या गर्भाशयाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. या गर्भाशयाचे आपल्याला आभार व्यक्त करायचे आहेत. आपल्या किडनीचे आभार व्यक्त करायचे आहेत. माझी रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन संपूर्णतः सुरक्षित आहे. संपूर्णतः चांगले आहेत. मी त्यांचे आभार व्यक्त करते आहे. माझ्या किडन्या एकदम सुरक्षित आहे. संपूर्णतः पॉझिटिव्ह आहे. मी त्याची कृतज्ञता व्यक्त करते आहे. धन्यवाद द्यायचे आहे आपल्या ऑर्गन्सला. हळूहळू आपण दोन्ही पाय, मांड्या, गुडघे, पायांचे बोट, पोटऱ्या, तळवे यांचे आभार व्यक्त करू. हळूहळू आपल्या पायांकडे लक्ष केंद्रित करा. मी माझ्या दोन्ही पाय, जे मला माझं चालतं बोलतं वाहन आहे, मला जिथे पाहिजे तिथे या दोन्ही पायांच्या भरोशावरती मी जाते आहे. माझे सर्व प्रकारचे कामामध्ये माझे पाय मला खूप सारी मदत करत आहेत. या दोन्ही पायांची, तळव्यांची, पायांच्या बोटांची, दोन्ही गुडघे माझे खूप सुरक्षित आहे. त्यांची मी कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद देते आहे. पायांचे आभार व्यक्त करा. माझे दोन्ही पाय फार मजबूत आहेत. मला खूप सपोर्ट करत आहेत. डोक्याच्या केसांपासून अगदी पायांच्या नखांपर्यंत मी संपूर्ण शरीराची आभारी आहे. डोक्यांच्या केसांपासून पायांच्या नखांपर्यंत मी संपूर्ण शरीराची आभारी आहे. शरीराचे आभार व्यक्त करायचे आहे. संपूर्ण ऑर्गन्स, सर्व प्रकारच्या सिस्टीम्स, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, रेस्पिरेटरी ऑर्गन्स, डायजेस्टिव्ह ऑर्गन्स,
नर्वस सिस्टीम, सर्व प्रकारचे सेल्स, टिश्यू, माझ्या संपूर्ण बॉडीची मी आभारी आहे. मी माझ्या शरीराचे आभार व्यक्त करते आहे. थँक यू, थँक यू, थँक यू. मी स्वतःच्या आत्म्याचे आभार व्यक्त करते आहे. मी संपूर्ण आत्म्याचे आभार व्यक्त करते आहे. मी माझ्या आत्म्याची आभारी आहे. मी माझ्या सोलची आभारी आहे. आजूबाजूच्या सृष्टीची मी आभारी आहे. या पृथ्वीची मी आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. स्वतःचे आभार व्यक्त करा. आणि स्वतःसोबत मी आज संकल्प करते आहे की मी यापुढे माझ्या संपूर्ण शरीराची, मनाची, आत्म्याची काळजी घेणार आहे. मी यापुढे माझ्या संपूर्ण शरीराची, मनाची, आत्म्याची काळजी घेणार आहे. थँक यू युनिवर्स. थँक यू गॉड. आई वडिलांचे आभार व्यक्त करा. दिव्य रेकी शक्तीचे आभार व्यक्त करा. स्वतःचे आभार व्यक्त करा. हळुवारपणे आपण डोळे उघडणार आहोत. हळुवारपणे परत यायचं आहे. हळुवारपणे परत यायचं आहे. आपल्याला डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाहीये. दोन्ही हात रब करा आणि डोळ्यावरती फिरवा. या ऊर्जा आपल्या डोळ्यांना द्या. प्रणिता मॅडम, हळुवारपणे डोळे उघडायचे आहेत. एक श्वास घ्या आणि दोन्ही हात या पद्धतीने वरती करा. स्ट्रेच. सगळ्यांनी हात स्ट्रेच करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कसं वाटलं सुरभी मॅडम? मॅम सुरुवातीला तर भरून आलं मला, नंतर मग थोडं रिलॅक्स रिलॅक्स होत गेली. सुरुवातीला मला थोडंसं भरून आलं, म्हणजे रडावंसं वाटलं खूप. मग रडून घ्यायचं. जेव्हा आपल्याला रडावंसं वाटतं तेव्हा रडून घ्यायचं असतं. येस. आता हसावंसं वाटतंय का? नाही, आता ओके वाटतंय. येस. पण स्टार्टिंगला थोडस खूप जास्तच मला रडू येस. आले. येस. व्हेरी गुड. माहित नाही का मॅम, रिझन नाही माहिती, पण होतो. आपण आई वडिलांचे आभार व्यक्त करत होतो ना, आणि चुकाही एक्सेप्ट करत होतो की आपण आई वडिलांना बऱ्याच वेळा दुखवतो ना आपल्या बोलण्यातून, वागण्यातून. होतं असं नकळतपणे. सुनंदा मॅडम, कशा आहात? छान वाटलं. छान वाटलं. हा, मी पूर्वी करायची मेडिटेशन, पण ते मुंग्या येतात ना पायाला, मग बंद आहे सध्या. अच्छा, आता बरं वाटतंय? हो. येस. सविता मॅडम. बॉडी हेवी झाली. बॉडी हेवी झाली? हा, आता थोडं रिलीफ झालंय. रिलीज झाल्या. होईल होईल. प्रणिता मॅडम, तुम्ही रिलॅक्स आहात? हा, आता बरं वाटतंय. आता बरं वाटतंय. ओके. हम्म. पद्मजा मॅडम. हो, आता छान वाटतं एकदम. छान वाटतंय. ओके. हो. रिलॅक्स आहात का सगळे? हो, रिलॅक्स आहे. ओके. एकता मॅडम, तुमचा काय अनुभव होता? एकता मॅडम. ओके. या पद्धतीने नाही तर कमीत कमी आपण दररोज मेडिटेशनच्या स्वरूपात किंवा आपण दररोज डोळे बंद करून आपल्या शरीराचे आभार व्यक्त करू शकतो की नाही?
2 मिनिटं शांत बसायचं आहे आणि संपूर्ण लक्ष आपल्याला विचारांवरती केंद्रित करायचं, श्वास घ्यायचे. आणि मी माझ्या अगदी केसांपासून पायाच्या नखांपर्यंत काय करणार, माझ्या शरीराचे, माझ्या आत्म्याचे आभार व्यक्त करायचे. ही ग्रॅटिट्यूड आपल्याला करायची आहे, ही कृतज्ञता व्यक्त करायची आहे. कृतज्ञता जसं जसं व्यक्त करत जाऊ तसं तसं आपल्या आयुष्यातले ब्लॉकेजेस दूर व्हायला मदत होते. तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुम्हाला काय पाहिजे हे तुम्ही लिहून काढा. आज पुन्हा तुम्हाला ते टास्क देते आहे की तुम्हाला काय पाहिजे आयुष्यामध्ये ते लिहून काढा. त्याच्यावरती आपल्याला ऊर्जा केंद्रित करायची आहे. आणि त्याच्यातलंच एक पार्ट आहे ते म्हणजे ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता व्यक्त करणे, आभार व्यक्त करणे. मला माझ्या आयुष्यामध्ये आशीर्वाद काय काय मिळाले आहे त्याची मला काय करायची, गिनती करायची, काउंट करायचं आहे. तर त्यासाठी आपण बॉडी ग्रॅटिट्यूड हा खूप महत्त्वाचा भाग आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं अगदी चपलीपासून तुम्ही वापरणाऱ्या प्रत्येक गोष्टींचे, ती निर्जीव वस्तू असेल तरीही त्याचे आभार व्यक्त करा. ही एक छोटीशी सवय आपल्याला भरपूर काही देणार आहेत. जसं जसं तुम्ही ग्रॅटिट्यूड करणार तसं तसं तुमच्या लाईफले मधले जे ब्लॉकेजेस आहेत, चॅलेंजेस आहेत, ते हळूहळू का होईना ते दूर होणार आहेत. ओके, समजलंय? उद्या सकाळी ज्यांना शक्तिपात घ्यायचा आहे त्यांनी 6:15 वाजता रेडी राहायचं आहे. ग्रुप याच लिंक म्हणजे ग्रुपमध्ये लिंक शेअर केली जाईल, याच ग्रुपवरती लिंक शेअर केली जाईल. ज्यांना शक्तिपात घ्यायचा आहे त्यांनी मला मेसेज करा. उद्या सकाळी आंघोळ करून रेडी राहायचं आहे. ठीक आहे, आंघोळ. मॅम ऐका ना, हां हां, बोला. आपण आता तुम्ही जसं मेडिटेशन ते आम्हाला डोळे बंद करून सांगितलं आणि मग हम्म. तुम्ही सांगते की ग्रॅटिट्यूड म्हणजे थँक्यू वगैरे सगळं बोला आई वडिलांना वगैरे. कधी कधी आपण फक्त शांत विदाऊट जे आवाजाचं असतं ना, की आपण मेडिटेशन करायला बसतो त्यावेळेस विचार खूप इकडे तिकडे असतात. सुरुवातीला आपण स्थैर्य बसतो, पण नंतर मग विचार हे करायचं ते करायचं त्याच्यामध्ये गुंतत गुंतत जातं ते. मग ते कसं सॉल्व्ह करायचं? ते सॉल्व्ह व्हायला साधारणतः बराच वेळ मेडिटेशन जे करतात ना, हळूहळू होतं. इनिशियल लेवलला जेव्हा आपण मेडिटेशनचं स्टार्ट करतो तेव्हा आपल्याला असंख्य विचार घेरले जातात, कारण आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायची सवय नसते. हळूहळू हळूहळू अशी फेज येते की आपल्याला बाकीच्या विचार बाजूला राहतात, आपलं फक्त लक्ष आपल्या स्वतःच्या बॉडीवरती केंद्रित होतं. स्वतःच्या तुम्हाला जाणवेल, आता अजून एक मेडिटेशन घेणार आहे मी, 7 चक्रांचं मेडिटेशन. मंगळवारी घेऊया आपण ते. त्याच्यातही तुम्हाला जाणवेल की हळूहळू का होईना आपले विचार आपण बाजूला सारायला लागतो, आपण स्वतः फोकस करायला शिकू. म्हणून रेकीचा वापर करताना जेव्हा आपण साधना करायला लागतो ना, तेव्हा तुमचा फोकस स्वतःवरती शिफ्ट करायला सांगितलाय. पहिल्या लेवलला आपण शोधन क्रिया म्हणतो, स्वतःचा शोध घ्यायचा आहे. मला मला स्वतःच्या ट्रिगर पॉइंट्स, म्हणजे मला राग येतो आहे का, मला कुठे, मला लाईफमध्ये काय पाहिजे आहे, मला कुठल्या भावना सतावत आहे, मला स्ट्रेस येतो आहे का, मग स्ट्रेस कशाचा असतो, अगदी स्वतःच्या छोट्या छोट्या गोष्टींपासून ग्रॅटिट्यूड व्यक्त करण्याची जी सवय आहे. छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला काय करायच्या, इम्प्रूव्ह करायचे, स्वतःवरती फोकस करायला लेवल 1 मध्ये आपण शिकत असतो. आणि साधनेला किंवा मेडिटेशनला जर म्हणाल तर आपले हळूहळू ब्लॉकेजेस जे असतात ना, विचार खूप भरपूर आपण करतो. जवळपास एका दिवसात आपण 10 ते 15 हजार विचार यांनी घेरलेलो असतो. हळूहळू जेव्हा आपण फोकस व्हायला लागतो, आपली एनर्जी एका पर्टिक्युलर गोष्टीवरती केंद्रित करतो, त्या गोष्टी मिळायला शक्य राहतात. हा आपण निर्धार संकल्प करून जेव्हा मेडिटेशनला बसणार आहोत की मला 21 दिवसाची साधना कंप्लीट करायची आहे, तेव्हा नक्कीच तुमचा फोकस हा वाढणार आहे. ब्लॉकेजेस असतात हळूहळू दूर होतील. मॅम त्राटक पण एक मेडिटेशन आहे का? येस, त्राटक म्हणजे आपण काय करतो, एक दिवा लावायचा आणि दिव्याकडे लक्ष केंद्रित करून एकटक बघून त्याच्यावरती आपलं कॉन्सन्ट्रेशन सध्या वाढवण्यासाठी. माझं तेच चालू आहे. हां, ते करू शकतो. लहान मुलांसाठी पण छान आहे ते. त्यानंतर तुम्ही त्याच पद्धतीने कॅन्डलचा वापर करून, कॅन्डल लावून पण मॅम मेडिटेशन. कॅन्डलचाच यूज करते हां हां रात्री झोपायच्या अगोदर आणि सकाळी मॉर्निंगला हां, उठल्यावर. त्याने कॉन्सन्ट्रेशन चांगलं वाढतं. हळूहळू होईल. येस, थँक्यू. थँक्यू. अजून कोणाचे काही प्रश्न आहेत? मॅम, हां प्रणिता मॅम. आपण आता मुलांचं असं काही दुखत वगैरे असेल तर आता करू शकतो का 21 दिवसांनीच करायचं? नाही नाही, आत्ता नाही करायचं. ओके. हा, मुलांचं आता नाही करायचं. अटेनमेंट घेतल्याशिवाय रेकीचा वापर नाही करायचा. आणि त्यात साधनेला महत्त्व दिलेलं आहे. 21 दिवसांची साधना करायची आहे, मग तुम्ही हिलिंग करायला तयार होणार आहे. जोपर्यंत साधना खूप महत्त्वाची आहे,
साधनेला लक्ष अट्युनमेंट दिल्यानंतर रेकी तुमच्या शरीरामध्ये प्रवाहित होते, पण तुमच्या शरीरामधले जे ब्लॉकेजेस असतात ते दूर करायला पाहिजे पहिले. आपण काय करतोय, ब्रह्मांडातल्या ऊर्जा वापरणार, पण त्या फ्लो तुमच्या शरीरातून होणार आहे. जर तुमच्या शरीरात ब्लॉकेजेस आहेत तर प्रॉब्लेम कुठे होईल? दुसऱ्याला देताना का? दुसऱ्यांना देताना प्रॉब्लेम होईल, तुम्हाला डल फील व्हायला लागेल, तुम्हाला थकवा जाणवेल. मग असं होता हो. कामा नये. ओके ओके ओके. हा. ओके. रेकीचा वापर आपण साधनेनंतर 21 दिवसाच्या साधनेला खूप महत्त्व द्या. साधनेनंतरच रेकीचा वापर करा. हम्म. दिवसाची साधना म्हणजे हे आता जे हे केलं तुम्ही हा, मी ते ना शिकवणार प्रार्थना. आहे. साधना म्हणजे पण सांगितल्या जाईल कशा पद्धतीने साधना करायची आपल्याला तर. ओके ओके. ओके. थँक्यू. चला. हा, ज्यांना अट्युनमेंट घ्यायचं आहे त्यांनी सकाळी 6:15 वाजता रेडी राहायचं आंघोळ करून. हा, लाईट कलरचे कपडे घालायचे, 1 ग्लास पाणी पिऊन बसायचे. ओके. ओके हा, ओके. चालेल. चालेल. आपण थांबूया आता, भेटूया आपण हो. उद्या सकाळी. आणि जर ज्यांचं अट्युनमेंट नसेल तर आपला क्लास हा मंडेला होणार आहे. पुढचा जो क्लास राहणार आहे तो मंडेला राहील. येस. हो. थँक्यू. मला ऐकून घेतलं हो, यासाठी कोटी कोटी आत्मवंदन. आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करू हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू 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 सो मच. आत्मवंदन. थँक्यू. आत्मवंदन. आत्मवंदन.